मनोज रांगे यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश मराठा समाजाला दिलेत। तर 29 ऑगस्टला निर्णय होणार असला तरी आत्ताच तयारीला लागा असे आदेश त्यांनी दिले। आपल्या हक्कासाठी भांडणारे लोक हवेत असंही रांगे पाटील म्हणतायत। मतदारसंघनिहाय डेटा कलेक्ट करा असंही मनोज रांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठा समाजाचे 50 आमदार विधानसभेत गेले पाहिजे असंही मनोज रांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर कधी नव्हे ते राज्यात जनतेची लाट आली असं जरांगे पाटील म्हणालेले आहेत। मनोज रांगे पाटील ज्यांनी लोकसभेमध्ये भूमिका घेतलेली होती, ज्याला पाडायचं त्याला पाडा असं ते म्हणाले होते आणि त्यानंतर जे काही निकाल आले राज्यामध्ये ते आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत। आणि आता विधानसभेमध्ये मनोज रांगे पाटील यांनी 288 जागांवर आपले उमेदवार उभे करावेत असा सल्ला त्यांना प्रकाश आंबेडकरांनी दिला होता। सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा तसं म्हटलं जातं आणि त्यामध्येच आता मनोज रांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची असताना त्यांनी समाजाला एक महत्त्वाचं आवाहन केलं। समाजाला सांगतानाच उपोषण सोडायच्या दिवशीच आपण सांगितलेलं आहे की तुम्ही तयारीला लागा। निर्णय जरी 29 ऑगस्टला घ्यायचा असला तरी तुम्ही तयारीला लागा। आपण आपल्या तालुक्यातला, आपण आपल्या मतदारसंघातला सगळा डाटा जमा करून ठेवा। मग त्या सगळ्या स्वरूपाचा म्हणजे मीडियाच्या माध्यमातूनही मी सांगितलंय आणि लोकांनाही कळतंय मला काय म्हणायचं। सगळ्या स्वरूपाचा डाटा गाव लेवल पासून पूर्ण मतदारसंघाचा डाटा जमा करायला सुरुवात करा। हे उपोषण सोडायच्या दिवशीच मी समाजाला राज्यभरासाठी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।